नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा गुरु घंटाळ आणि आजची कथा आहे एका अशा प्रवासाची. कहाणी सुरू करण्याच्या आधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जो नकाशावर साधा होता पण अनुभवात मृत्यूसारखा ठरला. आपली गाडी घेऊन राजू आणि श्याम, दोघेही ट्रॅव्हल ब्लॉगर, केरळहून गोव्याला जाण्याचा प्लान होता आणि ते निघले. राजू म्हणाला, भाऊ, कोस्टल रोड घेऊया, रात्री ड्राईव्ह, समुद्र आणि शांतता. श्याम हसत म्हणाला, भीतोस का? हॉरर स्टोरी बनवायला मस्त आहे. रात्री 11:47 गाडी केरळच्या एका घनदाट जंगलातून जात होती. तो रस्ता, मोबाईल नेटवर्क शून्य, GPS फिरत होता आणि रस्ता नकाशावरही नव्हता. श्याम म्हणाला, राजू, हा रस्ता आपण आधी पाहिलाय का? तेवढ्यात गाडी आपोआप बंद पडली. इंजिन शांत आणि आजूबाजूला फक्त झाडांची सळसळ, पावलांचा आवाज. अचानक जंगलातून कोणीतरी चालत येत होतं. राजूने हेडलाईट लावली. समोर एक स्त्री उभी होती. पांढरी साडी, चेहरा झाकलेला, पाय जमिनीवर टेकतच नव्हते. ती हळू आवाजात म्हणाली, गोवा, मला गोव्याला सोडा. श्याम घाबरून म्हणाला, भाऊ, ही सावली आहे, चल, गाडीत बसू देऊ नको. पण मागचा दरवाजा आपोआप उघडला. गाडी सुरू झाली, पण स्पीड 40च्या पुढे जात नव्हता. रिअर मिररमध्ये राजूने पाहिलं, त्या स्त्रीचा चेहरा, डोळे पूर्ण काळे, तोंडातून रक्त आणि मान उलटी फिरलेली. ती कुजबुजली, हा रस्ता माझा आहे, जो इथून जातो तो परत जात नाही. अपघात. अचानक समोर तुटलेला पूल, ब्रेक, किंचाळी ऐकायला आली. गाडी पलटी झाली. सकाळी स्थानिक लोकांना एक गाडी सापडली. राजू बेशुद्ध पण जिवंत. अचानक स्थानिक म्हातारा म्हणाला, तो रस्ता रात्री उघडतो. ती स्त्री गोव्याला जाण्यासाठी नाही, लोकांना इथेच ठेवण्यासाठी उभी असते. आजही केरळ ते गोवा जाणाऱ्या त्या जुन्या रस्त्यावर रात्री मागच्या सीटवर कुणी बसलेलं दिसतं, पण गाडीत फक्त एकच माणूस असतो. सकाळ झाली होती. अपघातानंतर राजू हॉस्पिटलमध्ये होता. डॉक्टर म्हणाले, तू एकटा सापडलास, गाडीत दुसरा कोणी नव्हता. पण राजू सतत एकच नाव घेत होता, श्याम, श्याम. तीच रात्र. घड्याळात 2:12 राजूच्या बेडजवळ हलकासा थंड वारा वाहू लागला. खिडकी आपोआप उघडली. खड खड. कोणीतरी चालत येत होतं. राजूने डोळे उघडले. अचानक समोर श्याम उभा होता, पण त्याचे कपडे ओले होते, पायाला माती आणि डोळ्यात कुठलीही चमक नव्हती. श्याम हसत म्हणाला, राजू, तू मला तिथेच सोडलंस. रक्त. राजू रडत म्हणाला, मी नाही, गाडी पलटी झाली, मी. श्यामचा आवाज बदलला. ती स्त्री मला घेऊन गेली. ती म्हणाली, एक जीव माझा आहे, दुसरा तू घेऊन जा. तेवढ्यात लाईट बंद झाली. लाईट परत आली. श्याम गायब. पण समोरच्या आरशात राजूला दिसलं. अचानक श्यामचा प्रतिबिंब, पण त्याची मान 180 अंशात फिरली. आरशावर रक्ताने लिहिलेलं होतं, मी अजून इथेच आहे. राजूचा फोन वाजला. अननोन नंबर. आवाज आला, जर श्यामला पाहायचं असेल तर पुन्हा त्या रस्त्यावर ये. डॉक्टरांनी सांगितलं, तू बरा आहेस, पण मानसिकदृष्ट्या नाही. राजूने एकच निर्णय घेतला. तो पुन्हा त्या रस्त्यावर जाणार होता, कारण जर तो गेला नाही तर मानस सोडून तो श्यामकडे येणार होता. पण कोण असं म्हणतात ना,
काही आत्मे रस्त्यावर अडकत नाहीत, ते माणसांच्या आयुष्यात शिरतात. रात्रीचे 12:03 झाले होते. राजू पुन्हा एकदा त्या केरळ गोवा रस्त्यावर उभा होता. तोच जंगल, तोच अनोळखी वळण आणि तोच थंड वारा. गाडी थांबली. रेडिओ आपोआप सुरू झाला. रेडिओ. जो मित्र मागे राहिला तो कधीच पूर्णपणे मरत नाही. मागच्या सीटचा श्वास. राजूला जाणवलं, गाडीत कोणीतरी श्वास घेत होतं. हळू, खोल, थंड. रिअर मिररमध्ये पाहिलं. अचानक श्याम बसलेला होता, पण यावेळी त्याचं शरीर अर्ध जळालेलं आणि छातीवर त्या स्त्रीचं हाताचं चिन्ह. श्याम कुजबुजला. ती मला गोव्याला घेऊन गेली आहे. भयानक रहस्य. गाडी आपोआप चालू लागली. जीपीएसवर एकच नाव दिसत होतं, मृतांचं ठिकाण. समोर समुद्र आणि कड्यावर एक जुनं देवळाचं अवशेष. स्थानिक फलकावर लिहिलं होतं, इथे जे आले ते परत गेले नाहीत. त्या स्त्रीचं सत्य. ती स्त्री पुन्हा समोर आली. आता चेहरा दिसत होता. अचानक तो चेहरा श्यामचाच होता. ती किंचाळली. प्रत्येक प्रवासाला 2 जीव लागतात. एक रस्त्यासाठी, एक आठवणींसाठी. अंतिम क्षण. राजू ओरडला, मला श्याम नको, मला माफी हवी आहे. त्या क्षणी जंगल शांत झालं. पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमचा गुरु घंटाल.